माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि आता सध्या वाजलेले आहे 12:30, तर मी उशिरा ब्लॉग चालू केलेला आहे आणि आज आम्ही जाणार आहे माझ्या खास मैत्रिणीला मी भेटायला जाणार आहे। तर तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा। आज थोडीशी माझी रूममेट होती ती, तेव्हापासून आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी झालो आणि आज आम्ही दोघी प्लॅन केलं की का नाही अष्टविनायकला जायचं म्हणून, तर तिथं जाणार आहे। तर तुम्ही ब्लॉग करा कंटिन्यू, बघू काय दाखवता येईल आणि तिला जर कम्फर्टेबल वाटलं तर मी ब्लॉगमध्ये घेईल, नाही तर घेणार नाही। तर बघू कसं कसं होतं काय होतं ते, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। आम्ही चाललेलो आहोत माझ्या मैत्रिणींना भेटण्यासाठी आणि खूप वर्षातून भेटत आहे। फोन करतो पण भेटणं कधी होतच नाही, त्यासाठी आता भेटायला चाललो आहोत। तर अष्टविनायकच्या मंदिरामध्ये जाणार आहेत आम्ही आणि तुम्हाला दाखवतेच, बघू ब्लॉग कसं होते काय होतं ते, पण तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा। चला, तिचा फोन आला तर ठेवते, 1 मिनटं। आलेला आहे मी अष्टविनायक मंदिरामध्ये आणि तुम्हाला दाखवते पूर्ण लुक, कारण का गेल्या वेळेस अंधार होता त्यामुळे दाखवू शकलो नाही, आता दाखवते। बाहेर मैत्रीण बसली होती, पण मी म्हणलं आधी दर्शन वगैरे घेऊत आणि नंतर भेटूयात। तर गणपती बाप्पांचं दर्शन झालं आणि नंतर बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवते। महादेवाची अशी मोठी पिंड आहे, त्यांना नमस्कार केला आणि पाहू शकतात खूप सुंदर दिसत होतं सगळं निसर्गाचं वातावरण, निसर्गरम्य वातावरण झालं होतं आणि थोडंसं आभाळ पण आलं होतं, खूप छान दिसत होतं मस्त सगळीकडे। आणि बसल्या बसल्या पण मी थोडंसं शूट घेतलं, नंतर आयुताने माझा मोबाईल घेऊन नंतर सगळी इकडच्या साईडचा पण शूट घेऊन आली। तिनं थोडासा वाकडा धरला मोबाईल आणि नंतर सरळ केलेला आहे। इथं पण देव वगैरे आहेत, तर पाहू शकतात छान आणि बऱ्यापैकी आयुताने शूट वगैरे घेतला आणि तिनं सांगत पण होती काही पण ते व्यवस्थित आवाज क्लिअर येत नव्हता, म्हणून मी थोडंसं म्यूट केलं। हे ग्रह आहेत शुक्र, चंद्र, तारे अशा प्रकारे आहे। तिनं आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवलं नाही। नंतर साईडला असे मस्त झाडे वगैरे आहेत मस्त, आणि हे समोर आहे ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे। तर तिनं कॅमेरा खूप हलवला पण खूप छान शूट घेतलं आणि इथं का नाही व्यवस्थित तुम्हाला दिसलं नसेल, कारण का त्या थोडंसं मध्ये आले होते आणि इथं विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे आणि व्यवस्थित दर्शन दाखवलं तिनं थोडंसं। नंतर हा आजूबाजूचा परिसर आणखी एकदा तिनं दाखवलेलंच मी दाखवले आहे। हे विठ्ठलाचं महादेव, ठीक आहे। आणि इकडच्या साईडला आहे ते कृष्ण दाखवलेला आहे बघा, अशा प्रकारे गाई आणि वासरू खूप सुंदर असं दिसत होतं हे चित्र आणि खूप छान शूट केलं आयुताने। आम्ही बसलो होतो तेव्हा आणि मी आधी माझ्या मैत्रिणीला काही दाखवलं नाही, कारण आम्ही इथं गप्पा मारत बसलो होतो। आणि हे तिचे 2 मुलं इकडं हाय करा रे, हाय करा, हाय। आणि ही आयुता, चला भेटलं, तिनं म्हणली यूट्यूबमध्ये घ्या म्हणून, मला वाटलं येते का नाही की आणि खूप उशीर गप्पा वगैरे मारलं। आता निघालो आहोत, आता पानपुरे वगैरे खातात, नंतर भेटतो, बाय। चला आता तर खूप छान वेळ गेला, वेळ कसा गेला ते कळलंच नाही। 2-3 तास कंप्लीट आम्ही गप्पा मारत होतो आणि नंतर आम्ही पानपुरी खाण्यासाठी जात होतो आणि खूप फोटो वगैरे काढलो होतो आम्ही इथं, कारण का खूप छान पानपुरी खाण्यासाठी आलेला आहोत। बघ कशी खायलेत पानपुरी, आयुता इकडं भेळ खायली। तर माझ्या मैत्रिणीला भेटून आलेले आहे आणि त्या मैत्रिणीचं नाव आहे स्वाती। तर 8-10 वर्ष झालं असेल आम्ही भेटलो नाही, फोनवर बोलत होतो पण भेट अशी नव्हतीच आमची।
तर आज भेटलो, खूप गप्पा वगैरे मारलोत आणि वेळ कसा गेला तो कळालाच नाही. मैत्रिणीला मी आज भेटले तर मला एवढं सुंदर वाटलं, खूप छान वाटलं. पण एक अशी जीव लावणारी आणि तीच होती माझी आधीच लग्नापासूनची तीच मैत्रीण आहे. तर का नाही, त्या मैत्रिणींना भेटून आज खूप छान वाटलं आणि तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर बाय. आज खूप थकलेले आहे, केस वगैरे तुम्ही पाहू शकता, खूप थकले. आणि बाय. आता स्वयंपाक वगैरे करायचा. तरी पण पाणपुरी वगैरे आम्ही खाल्लो. आत्ता आईस्क्रीम खाल्लो दुकानातलं. आणि मी काय खाल्लेली मी पहिले खाल्लेलं आहे भेळ, माझी फेवरेट. नंतर मी खाल्लेलं आहे माझी पाणपुरी आणि माझा आईस्क्रीम, त्याची ठीक आहे. तर आईताने एवढं खाल्लेलं आहे आणि आईता आता अभ्यास करणार आहे. आता अभ्यास करणार आहे. तर तुम्ही म्हणताल उन्हाळ्याच्या सुट्टीत आताच मोबाईल पडला होता, तर तुम्ही म्हणताल उन्हाळ्याच्या सुट्टीत असा कसा अभ्यास. तर आई त्याला क्लास लावला, आता अभ्यास लावला आहे, स्पोकन इंग्लिश क्लास लावला. खूप मोठा टेन्शन. तर ती सर खूप अभ्यास देते, त्यामुळे तिला करायचा नसतो आणि मी तिच्याकडून करून घेते. तर आता सगळी मज्जा झालेली आहे. बाहेर वगैरे पाणपुरी भेळ सगळं खाऊन झालेलं आहे. तर आता अभ्यास आणि आईस्क्रीम पण येते वेळेस, आता दुकानातून आईस्क्रीम पण घेऊन आलेला आहोत. तर सगळं खाऊन झालेलं आहे. आता इथं अभ्यास करत बसणार आहे. ओके. तर मी पप्पांसाठी स्वयंपाक करते, कारण पप्पांनी काहीच खाल्लेलं नाही आहे. तर चला, तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमची अजून मला मॅगी करून द्यायला आहे. आता अजिबात मॅगी नाही, कारण का बाहेरचं खूप झालेलं आहे, त्यामुळे मॅगी नाही. तू म्हणली होतीस आज करून देते. हो, तोंडात घालू नकोस. म्हणली होतीस ना. तर तुम्ही ब्लॉग माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मुलांचं असं चालूच असतं, त्याला आपण कितपत घ्यायचं आणि कितपत सोडून द्यायचं हे आपल्यावर असते. त्यासाठी तुम्ही ब्लॉग माझे पाहत राहा आणि मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. ओके, बाय.